हाय हॅलो नमस्कार मंडळी, रामराम. मी अश्विनी आणि तुम्ही बघताय आज काय विशेष. तर पावसाळा म्हटलं की रानभाज्या ह्या आल्याच. पावसाळ्यात ते मुबलक प्रमाणात अवेलेबल असतात, बाजारात सहजच मिळतात. त्यातली एक भाजी म्हणजे भारांग्याची भाजी. तर भारांग्याची भाजी खाण्याचे खूप सारे फायदे आहेत. त्यातीलच काही फायदे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील. म्हणजेच याच्यात अँटीऑक्सिडंट खूप असतात, जे शरीराला फायदेशीर असतात. याच्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती वाढते. विटामिन्स, मिनरल्स खूप असतात, त्यामुळे आपण निरोगी राहण्यास मदत होते. त्याबरोबरच अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजे शरीरातली सूज सुद्धा कमी होते आणि पचनासाठी चांगली असते. आणि ज्यांना काही श्वसनाचे त्रास आहेत त्यांच्यासाठी तर उत्तमच. तर अशी ही भारांग्याची भाजी तुम्हाला जर बाजारात कुठे दिसली किंवा तुमच्या आजूबाजूच्या परिसरात उगवत असेल तर ती तुम्ही नक्की आणा आणि मी सांगते त्या पद्धतीनं बनवून नक्की ट्राय करा. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. भाजी आधी जी आहे ती निवडून घेतली, स्वच्छ धुवून घेतली, त्यानंतर तिला चिरली आणि कुकरमध्ये पाणी टाकून जेवढी भाजी बुडेल त्या हिशोबानं पाणी टाकून कुकरच्या चांगल्या 7-8 शिट्ट्या काढून घेतल्या. ही भाजी शिजायला थोडासा वेळ लागतो आणि याच्यात आयन असल्यामुळं थोडं भांडं जे आहे ते कडकडतं. आता तुम्ही बघू शकता शिजून झाली आहे भाजी आणि भाजीचा रंग पूर्ण बदलला आहे. काहीच हरकत नाही आहे, ही भाजी अशीच दिसते शिजल्यानंतर. पाणी जे आहे ती व्यवस्थित असं दाबून आपण काढून घ्यायचं आहे. सगळी भाजी जी आहे ती अशा हिशोबानं दाबत दाबत मी सगळं पाणी काढून घेतलं आणि तुम्ही बघू शकता इथं आता एवढी भाजी आपल्याकडे आहे. तर चाकूच्या साह्यानं याला मी चॉपिंग बोर्डवर अजून एकदा कट करून घेणार आहे. ऑलरेडी कट केली होती, पण आत्ता एकदा कट यासाठी करून घ्यायची की ती मोकळी व्हावी म्हणून. आणि कट करून घेतल्यावर तुम्ही बघू शकता भाजी मोकळी झाली आहे आणि थोडंसं हाताने त्याला चेंगरून घेऊयात. फोडणी अगदी सोपी असते या भाजीची. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलं, नंतर त्याच्यात टाकला आहे कांदा. तर कांदा टाकून घेतला आणि भाजीसुद्धा चिरून झाली आहे, कांदा चिरून झाला आहे. तर कढईमध्ये तेल तापले, त्यात कांदा टाकूयात आणि कांदा जो आहे तो आपल्याला परतून घ्यायचा आहे चांगला. या भाजीमध्ये जास्त काही फोडणीला वगैरे टाकायची गरज नसते, सिंपल साध्या पद्धतीनं बनवली जाते आणि तरीसुद्धा तब्येतीला चांगलीच असते आणि चवीलासुद्धा छान लागते. तर कांदा जो आहे तो गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगला परतून घेतला की नंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत इतर गोष्टी. तर आपला कांदा जो आहे तो इथं भाजून झाला आहे. अजून एक गोष्ट म्हणजे या भाजीमध्ये कांद्याचा वापर जास्त करायचा, म्हणजे चव चांगली लागते. कांदा भाजून झाला आहे. आता मी याच्यात टाकते हळद, हा घाटी मसाला किंवा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ आणि सगळं काही टाकून झाल्यावर परत एकदा आपण हे सगळं एकत्र करून घेऊयात. छानपैकी कांदा आणि हे सगळे टाकलेली फोडणी जी होती ती परतून झाली आहे. फोडणी तयार आहे. आता आपली भाजीसुद्धा सुट्टी झाली आहे करून. तर ती भाजी याच्यामध्ये टाकून देऊयात आणि सगळं परत एकदा एकजीव करूया. तर ही भाजी जी आहे ना ती ऑलरेडी आपण शिजवून घेतल्यामुळे जास्त तिला वेळ लागत नाही, शिजायला ठेवायची परत गरज नसते. हे एकत्र मिक्स झालं की भाजी रेडी. तरीही तुम्हाला वाटलं तर पाण्याचा शिंतोडा एखादा द्या आणि एखादी वाफ काढली तरीसुद्धा चालते. पण मी सहसा तसं काही करत नाही, कारण कांदा मग मऊ पडतो. म्हणून अशीच व्यवस्थित अशी 5-7 मिनटं चांगली परतून घेतली की भाजी जी आहे ती रेडी होते. तर इथं आपली बहुगुणी अशी भारांग्याची भाजी जी आहे ती बनवून रेडी आहे. ती तुम्ही नक्कीच या पावसाळ्यात ट्राय करा आणि ही भाजी जी आहे ना ती चपाती किंवा भाकरीसोबत छान लागते. तर नक्की ही रेसिपी ट्राय करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत एन्जॉय करा, मस्त खा, स्वस्त रहा. धन्यवाद.